नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अंगणवाडी सुपरवायझर ज्याला आपण मुख्य सेविका म्हणतो, ज्याला आपण पर्यवेक्षिका म्हणतो, या वेगवेगळ्या नावांनी अंगणवाडी सुपरवायझर या पदासाठी ओळखतात। तर बघा, अंगणवाडी सुपरवायझर 2023 च्या दृष्टीने म्हणजे आता येत्या 18 तारखेपासून सुरू होणाऱ्या परीक्षेसाठी आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका संभाव्य सराव प्रश्नसंच या ठिकाणी रोजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सुरू केलेला आहोत। तर आजच्या या व्हिडिओमध्ये संभाव्य सराव प्रश्नसंच 5 पाहणार आहोत। जसे की ह्या भरतीच्या दृष्टीने हे प्रश्न, हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आणि परीक्षेच्या दृष्टीने अतिशय उपयोगाचा ठरणार आहे। चला तर मग वेळ वाया न घालवता आजच्या या संभाव्य सराव प्रश्नसंच 5 आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला, भारताचे पहिले पाणथळ भूमी संवर्धन व व्यवस्थापन केंद्र कोणत्या शहरात सुरू झाले आहे? तर बघा, कोणत्या शहरामध्ये सुरू झालेला आहे भारताचे पहिले पाणथळ भूमी संवर्धन व व्यवस्थापन केंद्र? चेन्नई या शहरामध्ये सुरू झाले आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 100व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाची निवड झाली आहे? तर बघा, कोणाची निवड झालेली आहे 100व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून? डॉक्टर जब्बार पटेल यांची निवड झालेली आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मंगळावर रोवर उतरवणारा जगातील पहिला देश कोणता? तर बघा, कोणता देश आहे मंगळावरती रोवर उतरवणारा जगातील पहिला देश? बघा, अमेरिका हा देश आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, ममता बॅनर्जी या पश्चिम बंगालच्या कितव्या मुख्यमंत्री ठरल्या आहेत? तर बघा, कितव्या मुख्यमंत्री ठरलेल्या आहेत ममता बॅनर्जी या पश्चिम बंगालच्या? 21व्या मुख्यमंत्री ठरल्या आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचा अधिकार कोणाला असतो? तर बघा, कोणाला असतो केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचा अधिकार? राष्ट्रपती यांना असतो। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, घटनेतील कोणत्या कलमानुसार आर्थिक आणीबाणी लावता येते? तर बघा, कोणत्या कलमानुसार आर्थिक आणीबाणी लावता येते? घटनेतील कलम 360 नुसार, या कलमानुसार आर्थिक आणीबाणी लावता येते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतीय संविधानाच्या वैशिष्ट्यांपैकी खालील कोणते वैशिष्ट्य नाही? तर बघा, कोणते वैशिष्ट्य नाही दिलेल्या ऑप्शन्सपैकी भारतीय संविधानाच्या? दुहेरी नागरिकत्व हे खालील वैशिष्ट्य नाही। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा सदस्यांची संख्या किती आहे? तर बघा, किती आहे महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा सदस्यांची संख्या? 288 इतकी सदस्य संख्या ही महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा सदस्यांची संख्या आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, गावातील जन्म मृत्यूंची नोंद कोण ठेवतो? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोण ठेवत असतात गावातील जन्म मृत्यूंची नोंद? ग्रामसेवक हे नोंद ठेवत असतो। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, अमरवेल ही वनस्पती खालीलपैकी कोणत्या गटात मोडते? तर बघा, कोणत्या गटामध्ये मोडते? विज्ञानावर आधारित प्रश्न आहे बघा, आंतरपरजीवी या गटामध्ये अमरवेल ही वनस्पती मोडते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय 4 कप्प्याचे असते? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या प्राण्याचे हृदय 4 कप्प्याचे असते? दिलेल्या ऑप्शन्सपैकी मगर या प्राण्यांचे हृदय 4 कप्प्याचे असते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, विक्रम साराभाई अंतराळ कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर बघा, कोठे आहे? बघा, विक्रम साराभाई अंतराळ तिरुअनंतपुरम या ठिकाणी आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, बँकांची बँक म्हणून खालीलपैकी कोणती बँक ओळखली जाते? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या बँकेला ओळखतात बँकांची बँक म्हणून? RBI या बँकेला प्रामुख्याने बँकांची बँक म्हणून ओळखतात। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणत्या योजनेला रोजगार निर्मिती जनक योजना असे ओळखले जाते? बघा, कशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात आलेला आहे बघा। तर बघा, रोजगार निर्मिती जनक योजना कोणत्या योजनेला ओळखतात? बघा, सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने देखील असे प्रश्न महत्त्वाचे आहेत बघा। 7व्या योजनेला रोजगार निर्मिती जनक योजना असे ओळखले जाते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा,
भास्करदा चंद्र सौर दिनदर्शिकासाठी कोणत्या राज्याची अधिकृत दिनदर्शिका म्हणून घोषित करण्यात आली आहे? तर बघा, कोणत्या अधिकृत दिनदर्शिका म्हणून घोषित करण्यात आलेली आहे? आसाम. आसाम या राज्याची अधिकृत दिनदर्शिका म्हणून घोषित करण्यात आली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतात किती टक्के व्यापार समुद्रामार्गे चालतो? तर बघा, किती टक्के चालतो समुद्रामार्गे व्यापार आपल्या भारतामध्ये? 90% इतका व्यापार हे भारतामध्ये समुद्रामार्गे व्यापार चालतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणते जलविद्युत केंद्र आहे? तर बघा, कोणते जलविद्युत केंद्र आहे महाराष्ट्रातील रायगड या जिल्ह्यात? खोपोली हे काय आहे? जलविद्युत केंद्र आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, उलरदाल सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर बघा, कोणत्या राज्यामध्ये आहेत उलरदाल सरोवर? जम्मू आणि काश्मीर. जम्मू काश्मीर या राज्यामध्ये उलरदाल सरोवर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, गव्यांसाठी प्रसिद्ध असलेले दाजीपूर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा, कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे गव्यासाठी प्रसिद्ध असलेले दाजीपूर अभयारण्य? कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, डेक्कन क्वीन ही रेल्वे कोणत्या लोहमार्ग दरम्यान धावते? तर बघा, कोणत्या लोहमार्ग दरम्यान धावते डेक्कन क्वीन ही रेल्वे? पुणे आणि मुंबई या दोन शहरादरम्यान डेक्कन क्वीन ही लोहमार्ग धावते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारताचा शेवटचा ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण होता? तर बघा, कोण होता आपल्या भारताचा शेवटचा ब्रिटिश गव्हर्नर जनरल? लॉर्ड कॅनिंग हा होता. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, वंदे मातरम हे मुखपत्र कोणी सुरू केले होते? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, वंदे मातरम हे मुखपत्र कोणी सुरू केलेलं आहे? अरविंद घोष यांनी सुरू केलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला होता? बघा, या प्रश्नाचं उत्तर आम्हाला सगळ्यांना माहीतच असेल. शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावरती झालेला आहे? शिवनेरी या किल्ल्यावरती झालेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, आर्य समाजाची स्थापना कुणी केली होती? बघा, हा प्रश्न देखील तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये वारंवार प्रत्येक सत्रामध्ये प्रत्येक शिफ्टला विचारण्यात आलेलं. बघा, आर्य समाजाची स्थापना ही स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, चंद्रोदय या जोड शब्दात एकत्र येणारे स्वरसंधी बनलेला वर्ण कोणता? तर बघा, कोणता आहे स्वरसंधी बनलेला वर्ण? अ प्लस उ बरोबर ओ हे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कैकेयीला दशरथाने 2 वर दिले या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. तर बघा, अधोरेखित शब्द कोणता आहे? बघा, वर या शब्दाचा म्हणजे या अधोरेखित शब्दाची आपल्याला जात ओळखायची. बघा, नाम हे काय आहे? अधोरेखित शब्दाची जात आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, अश्व या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नाही? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणता नाही अश्व या शब्दाचा समानार्थी शब्द? सारंग हे काय आहे? अश्व या शब्दाचा समानार्थी शब्द नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता शब्द अनेक वचन आहे? तर बघा, अनेक वचन कोणता आहे? बघा, खाली दिलेल्या ऑप्शन्सपैकी अश्रू. अश्रू हे शब्द काय आहे विद्यार्थी मित्रांनो? अनेक वचन आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पत्रकार या पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? तर बघा, कोणते आहे पत्रकार या पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप? पत्रकर्ते हे काय आहे? स्त्रीलिंगी रूप आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, देऊळ या शब्दाचे सामान्य रूप कसे होईल? तर बघा, कसे होते देऊळ या शब्दाचे सामान्य रूप? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे देवळात हे काय आहे? देऊळ या शब्दाचे सामान्य रूप आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, ज्याने हे भांडण उकरले तो माघार घेईल. तर बघा, हे काय आहे? कोणतं सर्वनाम आहे? संबंधी सर्वनाम आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालील कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठीत आला नाही? तर बघा, कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेला नाही? भाकरी हा शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठीत आला नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, वराती मागून घोडे या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, वराती मागून घोडे या म्हणीचा योग्य अर्थ काय होतो? बघा, योग्य वेळ निघून गेल्यावर काम करणे हे काय आहे? वराती मागून घोडे या म्हणीचा योग्य अर्थ आहे.
त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मी दररोज संध्याकाळी गाणे गाते प्रयोग ओळखा. तर बघा आपल्याला वाक्य काय दिलेलं आहे बघा, मी दररोज संध्याकाळी गाणे गाते या वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचे बघा. कर्तरी हे काय आहे या वाक्याचा प्रयोग आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, वारंवार या शब्दाचा प्रकार ओळखा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, वारंवार या शब्दाचा प्रकार कोणता होतो बघा, क्रिया विशेषण अवयव हे काय आहे, वारंवार या शब्दाचा प्रकार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, नीलकंठ या शब्दाचा समास ओळखा. तर बघा या ठिकाणी नीलकंठ या शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे बघा. बहुव्रीही समास हे काय आहे, नीलकंठ या शब्दाचा समास आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पावसाळ्यात सगळीकडे फुलेच फुले उमलतात या वाक्यातील उद्देश कोणता. तर बघा कोणता आहे या वाक्यातील उद्देश बघा, पावसाळ्यात सगळीकडेच फुलेच फुले उमलतात, फुले हे काय आहे, उद्देश आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सिंहाची टिंब टिंब होते. तर बघा सिंहांची काय होत असते विद्यार्थी मित्रांनो, गर्जना, सिंहांची गर्जना होते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, उदंड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर बघा काय होतो उदंड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द, तुटपुंजे हे काय आहे, उदंड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढील शब्दाकरिता योग्य समूहदर्शक शब्द शोधा. तर बघा काय आहे बघा शब्द, योग्य समूहदर्शक शब्द आपल्याला शोधायचा बघा. सैनिक, सैनिक या शब्दाचा समूहदर्शक शब्द शोधायचा आहे बघा. पथक हे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मी गावाला जात आहे वरील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर बघा या वाक्यातील आपल्याला क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे बघा. संयुक्त क्रियापद हे काय आहे, या क्रियापदाचा म्हणजे मी गावाला जात आहे या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, दोष, उणीव, वाईट सवय अशा विविध अर्थछटा असलेला शब्द ओळखा. तर बघा या विविध अर्थछटा असलेला शब्द आपल्याला ओळखायचे बघा. खोंड हे काय आहे, विविध अर्थछटा असलेला शब्द आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी व्याकरणदृष्ट्या शुद्ध शब्द कोणता. तर बघा कोणता आहे व्याकरणदृष्ट्या शुद्ध शब्द, आशीर्वाद हे काय आहे, व्याकरणदृष्ट्या शुद्ध शब्द आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, नाटकाच्या प्रारंभीचे स्तवन गीत यासाठी सुयोग्य शब्द निवडा. तर बघा काय आहे सुयोग्य शब्द, नाटकाच्या प्रारंभीचे स्तवन गीतासाठी नांदी हे सुयोग्य शब्द आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, डोळ्यातून ठिणग्या गळणे वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. तर बघा काय आहे बघा वाक्य, डोळ्यातून ठिणग्या गळणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो बघा, अतिशय संतापणे हे काय आहे, या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जेव्हा पुरेसा पाऊस पडतो तेव्हा शेतकरी आनंदित होतो या वाक्याचा प्रकार ओळखा. तर बघा वाक्य काय आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, या वाक्याचा आपल्याला प्रकार ओळखायचा बघा. मिश्र वाक्य या वाक्याचा प्रकार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सूर्य मावळत आहे पूर्ण भविष्यकाळ करा. तर बघा दिलेलं जे वाक्य आहे त्याला पूर्ण भविष्यकाळ करायचं आहे बघा. सूर्य मावळलेला असेल हे पूर्ण भविष्यकाळात होतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी विसंगत घटक ओळखा. तर बघा दिलेलं जे विसंगत घटक आहे त्याच्यामध्ये दिलेल्या अंकामध्ये विसंगत घटक ओळखायचे बघा. 1, 2, 4, 6, 16, 32 यामधील विसंगत घटक कोणते ते ओळखायचे बघा. 6 हे काय आहे, विसंगत घटक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, दिलीपची आई कल्पनाच्या वडिलांची बहीण आहे, तर दिलीपची आई कल्पनाची कोण. तर बघा कोण होते, दिलीपची आई कल्पनाची आत्या होते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, विद्यार्थी शाळा क्रीडांगण म्हणजे विद्यार्थी शाळा तर प्रश्नचिन्ह क्रीडांगण. तर बघा खेळाडू आणि क्रीडांगण असा या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा शब्द आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 24 तासामध्ये घड्याळाचे तिन्ही काटे एकमेकांना किती वेळा भेटतील. तर बघा विद्यार्थी मित्रांनो किती वेळा भेटतील, 24 तासामध्ये घड्याळाचे तिन्ही काटे एकमेकांना 24 वेळा भेटतील. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 11 पासून 40 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. तर बघा किती होते, 11 पासून 40 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज 765 इतकी या नैसर्गिक संख्यांची बेरीज आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा,
एका आयताची परिमिती 64 सेंटीमीटर आहे, त्याची लांबी 17 सेंटीमीटर असेल तर रुंदी किती असेल? तर बघा रुंदी किती असेल? 15 सेंटीमीटर इतका रुंदी असेल। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, घोड्याला वाघ म्हटले, वाघाला सिंह म्हटले, सिंहाला हरिण म्हटले, हरणाला बैल म्हटले तर टांग्याला काय जुंपले जाईल? बघा असे प्रश्न तुम्ही नीट काळजीपूर्वक वाचा परीक्षेमध्ये। वाघ हे जुंपले जाईल। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, एका परीक्षेत 30% विद्यार्थी गणितात नापास झाले, 20% विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले व 10% विद्यार्थी दोनही विषयात नापास झाले, तर 2 विषयाच्या घेतलेल्या या परीक्षेत किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झालेत? तर बघा 60% विद्यार्थी हे उत्तीर्ण झालेत। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 700 मीटर अंतर 36 सेकंदात ओलांडल्यास गाडीचा ताशी वेग किती लागेल? तर बघा किती लागणार आहे गाडीचा ताशी वेग? 60 किलोमीटर इतका लागेल। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 2 अंकी अशी कोणती संख्या आहे जिला 4, 5, 6 ने भागल्यास प्रत्येक वेळी बाकी 3 उरते? तर बघा 63 हे काय आहे? प्रत्येक वेळी बाकी 3 उरते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, एका कुरणामध्ये गाई व गुराखी यांची संख्या 24 आहे, त्याच्या पायाची संख्या 84 आहे, तर कुरणात किती गायी आहेत? तर बघा किती गायी आहेत कुरणामध्ये? 18 इतक्या गायी आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह, ही ट्राइड हार्ड वर्ड डॅश, करेक्ट आन्सर ही डिड नॉट सुसाइड। नेक्स्ट क्वेश्चन पहा, आय कांट रीड हिज रायटिंग, इट इज डॅश, करेक्ट आन्सर इलिजिबल। नेक्स्ट क्वेश्चन पहा, फिल इन द ब्लँक विथ अ करेक्ट वर्ड, एनिमल्स विच इट ग्रास अँड प्लांट्स, करेक्ट आन्सर हेर्बिवर्स। नेक्स्ट क्वेश्चन बघा, चूज द अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द वर्ड इन्स्टन्स, करेक्ट आन्सर एक्झाम्पल। नेक्स्ट क्वेश्चन बघा, चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक, द फादर वॉज व्हेरी अँग्री डॅश हिज सन, करेक्ट आन्सर विथ हिज सन। नेक्स्ट क्वेश्चन बघा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक, द डॅश पार्ट ऑफ द फिल्म वॉज नॉट व्हेरी इंटरेस्टिंग, correct answer later, the later part of the film was not very interesting। next question बघा, choose the correct option to fill in the blank, many a hill dash crossed by the battalion, correct answer was crossed by the battalion। next question बघा, choose the correct alternative to complete the sentence, these apples are dash, sure is correct answer। next question, use the appropriate word and fill in the blank, a dash of a cattle, deer, correct answer herd। next question, choose the correct synonym for the underlined word, every picture tells a story, correct answer tell। next question, which pair among the following is not correctly matched, correct answer frogs crow। next question, pick out the correct word to complete the sentence, it is a very spacious dash for constructing a nursing home, correct answer site for constructing a nursing home। next question बघा, identify the type of sentence, do or die, correct answer compound। next question, which one of the following words is opposite in the meaning to the word transparent, correct answer opaque। next question, choose the correct alternative to fill in the blank, I am dash pleased to see you, correct answer very, means I am very pleased to see you। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने अंगणवाडी पर्यवेक्षिका संभाव्य सराव प्रश्नसंच 5 आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, येत्या 18 तारखेपासून तुमच्या परीक्षेला सुरू होणार आहे, त्या परीक्षेसाठी तुम्हाला भरभरून शुभेच्छा। परीक्षेसाठी तयारीत राहा, अभ्यासामध्ये सातत्यपणे ठेवा, कायम मी सांगत आलेली आहे अभ्यासामध्ये सातत्यपणा ठेवा। या 2023 मध्ये नक्कीच तुम्हाला मोठं काहीतरी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच मिळणार आहे अशी या ठिकाणी आशा व्यक्त करते। तुम्हाला पुनश्च एकदा परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा। सदैव दिवस रात्र मेहनत करा, नक्कीच तुम्हाला त्याचा खूप मोठा फायदा किंवा त्याचा फळ तुम्हाला मिळणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।